इतका दयालू तो ईश्वर आहे, म्हणून ईश्वराकरता जगाच्या पाठीवर मी बोलून गेलोय. माझ्या भोलेनाथासारखं दैवत जगाच्या पाठीवर भोळं नाही. सगळ्या देवतेमध्ये माझा ईश्वर भोलेनाथ अत्यंत लवकर प्रसन्न होणार आहे, अत्यंत लवकर. फक्त मनातून त्या ईश्वराची साधना आम्ही करणं काळाची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही भोलेबाबांना आमच्या अंतकरणात श्रद्धा देऊयात, त्यावेळेस भोलेनाथ सुद्धा त्याचं प्रेम आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आणि जन्मोजन्मामधून आम्हाला या नावेमधून तारल्याशिवाय तो परमात्मा राहणार नाही. म्हणून तर आमच्या सगळ्या संतांनी ईश्वराला अत्यंत मनपूर्वक त्या ठिकाणी प्रेमभावना समर्पित केली आहे. आम्हाला सुद्धा परमार्थ करत असताना मी कालच्या कथेत बोलून गेलोय, फक्त श्रद्धा महत्वाची, इथे बाकी लागत काहीच नाही. म्हणून ईश्वराने हे सगळ्या सृष्टीला निर्मित केलं, सगळ्या सृष्टीचे निर्माण्य करून जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्यानं पुढे शिवमहापुराणामध्ये सतीचंही कथा त्या ठिकाणी येते, सती मातेचंही वर्णन त्या ठिकाणी येतं. जी सती माता दक्षाची कन्या आहे, दक्षाची त्या ठिकाणी एक कन्या सती माता, तिचा विवाह भगवान भोलेबाबा सोबत त्या ठिकाणी दक्षाने लावून दिला होता. ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की आपली मुलगी तुम्ही भोलेबाबांना द्या. दक्षाचे त्या ठिकाणी पिता श्री ब्रह्मदेवानेच दक्षाला उत्पन्न केलं, म्हणून पिताजी ब्रह्मदेवाचे दक्ष आहेत. आणि दक्षानं त्या ठिकाणी आपली मुलगी सती ही भगवान भोलेबाबांना दिली होती, कारण सतीचंही पुण्य तेवढं उजाडलं होतं महाराज. सतीनं तेवढी आराधना केली होती, म्हणून तर भगवान भोलेबाबांना सतीसोबत त्या ठिकाणी विवाह केला होता. ज्यावेळेस भगवान परमात्म्यानं सतीसोबत विवाह संपन्न केला होता आणि ज्यावेळेस दक्ष प्रजापतीला या जगाच्या पाठीवर या राजाचं त्या ठिकाणी प्रजापती पद मिळालं होतं, त्यावेळेस एक दिवस सगळ्या जगातल्या देवतेंनी त्या ठिकाणी प्रजापतीचा त्या ठिकाणी स्वागत समारंभ करण्याकरता, लक्षद्यावर करण्याकरता फार मोठा उत्सव त्या ठिकाणी आयोजित केला होता. स्वागत करायचे, दक्ष प्रजापती बनलाय म्हणून दक्षाचं त्या ठिकाणी स्वागत करण्याकरता सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी स्वागत समारंभ आयोजित केला. आणि ज्यावेळेस स्वागत समारंभ आयोजित झाला त्यावेळेस सगळ्या देवतांना निमंत्रण, सगळी देवता त्या ठिकाणी आली. त्यावेळेस इतकी सुंदर त्या ठिकाणी सभा भरल्या गेली होती आणि सभा भरल्यानंतर त्या सभेमध्ये दक्षाचं ज्यावेळेस आगमन झालं होतं त्यावेळेस सगळी देवता दक्षाचं स्वागत करण्याकरता उठून उभी राहिली होती. ऐका, ज्यावेळेस दक्ष त्या सभेमध्ये आले त्यावेळेस सगळ्या देवतांनी त्या ठिकाणी उठून दक्षाचं स्वागत केलं, हात जोडले, नमस्कार केला. पण 3 देव उठले नाहीत, ब्रह्मा विष्णू आणि महेश. 3 देव खाली बसलेले होते. आणि होते बघा, माणसाचं लक्ष तेव्हाच जातं, दक्षाचं सुद्धा लक्ष गेलं. अरे म्हणले माझं स्वागत सगळ्या देवतांनी केलं, पण 3 जण खाली कसं काय बसले. आता एवढीने स्वागत केलं तिकडे नजर नाही गेली, पण जे उठले नाही त्यांच्याकडे नजर गेली. अरे चला, ब्रह्मदेव माझे वडील आहेत म्हणले, ब्रह्मदेवचं धक्त आहे बाबा, चला म्हातारे माणसं आहेत, मोठी माणसं आहे. विष्णुदेव आमचे आजोबा आहे म्हणले नात्याने, पण नात्याने तर भोलेनाथ माझे जावई झाले ना, मग जावायचं काम नाही का सासरे त्या ठिकाणी आदरातिथ्य करणं. आदरातिथ्य करणं काम आहे जावायचं सासऱ्याचं, कारण त्यांचे उपकार आहे आमच्यावरती. माझा अनादर केला म्हणले भोलेनाथानं. आणि ज्यावेळेस हेच असते बघा, तुम्ही बघा, माणसं त्या ठिकाणी 10 माणसं लोकांचा सन्मान करतील ते लक्ष जाणार नाही, पण एका जणाने अपमान करू द्या, माणूस त्याच्याकडे पाहणार. हे बरोबर आहे की? 10 जण स्वागत करतील, लक्ष जाणार नाही स्वागत केलं म्हणून, पण एका जणाने अपमान करू द्या आपला, एखादा जण आपल्या खालीवर बोलू द्या, 10 जण आपल्याला चांगलं म्हणू द्या, एखादा वाईट म्हणला ना, तुम्हाला वाईट कसं काय म्हणला, ही भावना आपली असते. दक्षाने विचार केला, म्हणले महादेवाने माझा अपमान केला. आणि बसला सभेमध्ये आणि बोलायला लागला महाराज. बडबड सुरू झाली. अरे काय माझी त्या ठिकाणी मृगनयनी माझी मुलगी सती इतकी सुंदर, आणि तिचं विवाह केला म्हणले मी मरकट लोचनासोबत, माकडासारखं तोंड याचं राहतोय म्हणले, अंगाला भस्म लावतोय. अरे हा अपवित्र आहे, याला आपल्यामध्ये बसू सुद्धा दिलं नाही पाहिजे म्हणले. कोण म्हणतंय? दक्ष राजा. अंगाला राख लावतोय म्हणले, भस्म लावतोय अंगाला, स्मशानात राहतोय, इतका अपवित्र म्हणले. याचे सगळे पार्षद काय अपवित्र म्हणले सगळे. काय मला कुठून बुद्धी सुचली म्हणले. एक जण म्हणले, भाऊ तुला पोरगी त्याच्या अगोदर कळलं नाही का? आता पोरगी दिली म्हणलं आता बोलतोय का? पोरगी दिली म्हणलं आता बोलतोय का? त्यावेळेस एक जण म्हणलं, भाऊ तुला कळत नाही का? पोरगी दिली म्हणले आता, पोरगी दिल्यानंतर आता बडबड करायला लागला का? त्यावेळेस त्याने म्हणले, अरे बाबा
मला तर इच्छाच नव्हती म्हणली पोरगी द्यायची, पण उगा माझे वडील म्हणले ब्रह्मदेव देऊन टाक बाबा, महादेवाला एक पोरगी तर देऊन टाकली म्हणले, नाही तर माझी काही इच्छा होती पोरगी द्यायची. जाऊ दे म्हणले, दिले, आता काय करतोय मग. तरीसुद्धा बडबड बडबड चालू आहे महाराज. आणि महादेव शांत आहेत. मला वाटतं ज्यावेळेस 2 माणसाची भांडणं लागतात ना, त्या भांडणामध्ये जर समोरचाही आपल्याला बोलत राहिला तर भांडणं लवकर मिटतात कदाचित. पण आपण बोलतोय ते काहीच बोलत नाही, जास्त राग येतो. बरोबर आहे का. माणसाला जास्त राग येतो. तुम्ही बघा, भांडणं लागू द्या 2 जणांचे, 2 बायकाचे भांडणं लागू द्या, 2 माणसाचे भांडणं लागू द्या, कोणाचे लागू द्या, ज्यामुळे समोरचा काहीच, त्यावेळेस माणसाला आतून जास्त राग येतो. म्हणजे भांडणं तसेही मिटतात असं काही नाही, पण आतमध्ये माणसाला खातं चाल मी इतकं बोलतो हा काहीच बोलत नाही, होतंय ना असं. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या महादेव काहीच बोलत नाही, भोलेनाथ शांत बसलेले आहे. जाऊ द्या, आमचे सासरेत म्हणले ऐकू द्या बोलणं, तर काय अडचण आहे. आमचे सासरेत बोलू द्या, बोलणं ऐकलंच पाहिजे, काय अडचण आहे. त्यावेळेस पण हे राहुलं नाही महाराज, बडबड बडबड चाललेली आहे. अरे हा मरकट लोचन माकडासारखं तोंड अमुक दमुक बोलत आहे. तेवढ्यामध्ये राग आवरला नाही महाराज नंदीला. नंदी उभा राहिला. हे दक्ष राजा, भोलेनाथ शांत बसलेत म्हणले, तुला कळतंय का. अरे इतका बडबड करतोय म्हणले तरी सुद्धा माझे भोलेनाथ शांत बसले, ते जगाचे पालनहार आहे. आणि यस हे सहन झालं नाही महाराज. दक्षाची पार्टी घेतली. दक्ष कोणत्या ठिकाणी भृगु ऋषी उठले, ज्यांची दाढी वाढलेली ब्राह्मण आहे दक्ष, त्या ठिकाणी भृगु ऋषीने सांगितलं, हे नंदी, सासऱ्याचं जावायचं चाललं, तुला कोणी म्हणलं उद्या सांगितलं, म्हणले खाली बस, तुला काय गरज म्हणले दोघांमध्ये बोलायची. त्यावेळेस जा म्हणले, तुला मी श्राप देतो. भगवान भोलेनाथाचे सगळे त्या ठिकाणी पार्षद पाखंडी म्हणतील, इकडे तिकडे फिरत राहतील. श्राप देऊन टाकला. राग आला महाराज. त्यावेळेस त्या नंदीला राग आला. नंदीने सांगितलं, हे भृगु ऋषी, मी तुम्हालाही श्राप देतो, तुमचेही सगळे ब्राह्मण अतृप्त राहतील, सारखी त्या ठिकाणी मागणी राहील, आपण भिकारी व्हाल, आपण सर्व भक्षी व्हाल, आपल्याला कितीही दिलं तरी कमीच पडेल. देऊन टाकला श्राप. महादेवाला वाटलं हा स्वागत समारंभ चाललाय की श्राप समारंभ चाललाय काय नेमकं आहे. बघा तुम्ही, श्राप दिलाय बरं का. हा भोलेनाथाचे जेवढे जे भक्त आहेत ना, ते सगळे भक्त असेच आहे, अंगाला राख लावणारे, भस्म लावणारे, जटा वाढवणारे. तर श्रापच आहे भृगु ऋषीचा. आणि भृगु ऋषी ब्राह्मण होते, त्यांनाही श्राप मिळाला की ब्राह्मण तुम्ही कधी अतृप्त राहाल, म्हणून आता तो श्राप लागलेला आहे. सगळेच असं काही नाही, पण निश्चितच त्यांना थोडी दक्षिणा कमी दिली की मग ते परत मागणीलच. म्हणजे ब्राह्मणाची ते अंत्यकरणातली सवय असते, तो श्राप आहे. श्रापाशापी सुरू झाली. महादेवाला वाटलं चला आपलं इथं राहणं काही उचित दिसत नाही, इथून स्वागत समारंभ म्हणले पण श्राप समारंभ सुरू झालाय, निघला पाहिजे. निघाले महाराज. भोलेनाथ कैलासावर त्या ठिकाणी आगमन झालं. आणि आता दक्षाला राग आलेलाच आहे, माझा अपमान केला भोलेनाथानं. त्यावेळेस दक्षानं सुद्धा भोलेनाथाला श्राप दिला. शांत बसलाय. इथून पुढे तुम्हाला कुठल्याच यज्ञामध्ये भाग मिळणार नाही. शापाशापी, नुसती शाप. भोलेनाथांनी स्वतःच त्या ठिकाणी विचार केला, आपण निघून गेलं पाहिजे. म्हणले इथं काही बरं वाटत नाही. भोलेनाथ निघून गेले. त्यावेळेस भोलेनाथ निघून गेल्यानंतर आता नंदी पार्षद सगळेच निघून गेले आणि तो त्या ठिकाणी स्वागत समारंभ जो होता विस्कळीत झाला. आणि भोलेबाबांना परत त्या ठिकाणी दुखवण्याकरता आता दक्षानं हरिद्वार क्षेत्रामध्ये, तुम्ही भागवतामध्ये सुद्धा ही कथा ऐकता बऱ्याचदा, येते कथा भागवतामध्ये सुद्धा, हरिद्वार क्षेत्रामध्ये त्यानं त्या ठिकाणी फार मोठं यज्ञाचं आयोजन केलं. कोणी? दक्षानं. फार मोठं यज्ञ सुरू झाला आणि यज्ञामध्ये सगळ्या देवतांना निमंत्रण, सगळ्या देवतांना आमंत्रण, सगळ्या देवतांचे भाग, फक्त महादेवाचाच भाग नाही. त्यावेळेस आता सगळ्या देवतांना आगमन, सगळ्या देवतांचं त्या ठिकाणी म्हणजे निमंत्रण सगळ्यांना मिळालेलं. सगळे निघाले हरिद्वारकडे. पण आता भोलेनाथाला आणि सतीला निमंत्रण नाही. मग काही काही माणसं असं म्हणतात, जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतात. म्हणजे एखाद्याला झालेल्या वेदना असतात ना, त्या वेदना बार बार त्या ठिकाणी ध्यानात आणून देतात. मला वाटतं तेच काम देवतांनी केलं महाराज. देवतांनी सुद्धा स्वतःची विमानं कैलासावरून, आज फारच विमानं चालले म्हणले हरिद्वारकडे. काय प्रकार आहे सतीने पाहिलं. तेवढ्यामध्ये काही सतीच्या मैत्रिणी भेटल्या. आधी सती, तुझ्या वडिलांच्या घरी तर फार मोठा येत नाही, तुम्हाला आमंत्रण नाही, तुम्हाला यायचं नाही. तिला तर आमंत्रण नाही, पण सांगावं कसं मला आमंत्रण नाही म्हणून. तिने सांगितलं हा चला पुढे, आम्ही येतोय मागून. म्हणले आमचे थोडेसे ते ध्यानात बसलेले, म्हणले येतो आम्ही मागून. ठीक आहे.
सगळे विचारायला लागले महाराज पण काय करावं आता कळत नाही. त्यावेळेस आता ही सती महादेवाकडे गेली. भोले बाबा ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्यावेळेस ती सती माता भोले बाबांकडे जाऊन विचारते, हे स्वामी हे नाथ. बायका फार हुशार असतात माझ्या बाबतीमध्ये, फार हुशार असतात. ती आशेने म्हणली माझ्या वडिलाच्या घरी यज्ञाचं आयोजन आहे. तिने सांगितलं, हे स्वामी हे नाथ, तुमच्या सासऱ्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे. नवऱ्याला कसं पटवायचं बायका चांगलं कळत आहे. तुमच्या सासऱ्याच्या घरी फार मोठा यज्ञ आहे म्हणले. ठीक आहे सती, माहिती मला. मग जायचं नाही आपल्याला? नाही. का बरं? आपल्याला आमंत्रण नाही. आपण आमंत्रण नाही पण विसरला असेल. जवळचीच माणसं विसरून जातात. म्हणतात ना टावर खालीच रेंज राहत नसते कधी कधी. झालं असेल, आपल्याला सांगायचं लक्ष नसेल, जवळची माणसं राहून जातात. नाही 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 सती, जाऊ नये. आपल्याला आमंत्रणही गेलं नाही पाहिजे. जिथं आपल्याला आमंत्रण आहे तिथे जाऊ नये. ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर समोरच्याचं मन त्या ठिकाणी खचून जातं, हा उगाच आला, तिथे आपण जाऊ नये. आपण गेल्यानंतर जिथे लोकांना संकोच वाटतो तिथे माणसाने जाऊच नाही. आमच्या संतांनी प्रमाण दिलं त्याला. तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर लोकांना संकोच वाटतो, हा उगाच आला, तिथे आपण जाऊच नाही. हुशार माणसाने गेलंच नाही पाहिजे, जाऊच नाही. एक माणूस दुसऱ्याला म्हणतो, का हो परवा लग्नाला भेटले नाही तुम्ही? अहो कसं काय यायचं आम्ही लग्नाला? त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं नाही. अहो राहिला असेल चुकून. नाही नाही, कसं काय राहील? माझ्या समोर दिलं. अहो पण जाऊ द्या ना, 5 वर्षाची तुमची मैत्री, तुम्ही नेहमी सोबत राहायचे. हा होतो म्हणे मागच्या पंचवार्षिकला. आता पंचवार्षिकला आम्ही बाजूला गेलो म्हटले. अहो पण गेलं पाहिजे, तुमच्या एक औपचारिकता म्हणून तुम्ही यायला पाहिजे होतं. अहो औपचारिकता म्हणून आम्ही यायला पाहिजे होतं, पण त्यांनी पत्रिका द्यायला पाहिजे होती की नाही? अहो चुकलं असेल त्यांच्याकडून, राहून गेला असेल. नाही नाही, माझ्या डोळ्यासमोर पत्रिका दिली. अहो एखादीच असेल, तिच्यावर नाव लिहून आणलं असेल त्या पत्रिकेवर. नाही नाही, प्रेसमधून फार मोठा गठ्ठा आणला होता म्हणले. माझ्या समोर दुसऱ्याला दिली आणि मला दिली नाही. म्हणजे काय? त्यांनी आम्ही त्या कार्यात येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे, मग आम्ही का जावं? याचा अर्थ असा होतो, आपण तिथे येऊच नाही अशी त्यांची इच्छा आहे. मला वाटतं आम्ही एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्याला जर संकोच वाटत असेल तर त्या ठिकाणी आम्ही जाऊ नये. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. चाहे कितना लाडला हो बेटा उसे सर पर बिठाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं उस घर में जाना ना चाहिए. ज्या घरात गेल्यानंतर आम्हाला आदर मिळत नाही त्या घरात माणसाने जाऊच नाही. जिथे माणसाचं दर्शन होत नाही तिथे माणसाने जाऊच नाही.
बघा तुम्ही, जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा धर्म माणुसकी. जिथे माणूसचे दर्शन नाही तिथे माणसाने जाऊच नाही. म्हणून एक वाक्य बोलेल बघा आवर्जून, ज्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची त्या ठिकाणी भाषा असते ना, वाक्य आहे का, ज्या जिभेवर सतत पैशाची आणि प्रॉपर्टीची भाषा असते त्या माणसाकडून कधीच माणुसकीचं दर्शन घडत नाही. त्या माणसाकडून कधीच माणुसकीचं दर्शन घडत नाही. म्हणून मला वाटतंय आम्हाला का नाही बोलवलं असं म्हणणारे माणसं आहेच की हो. आम्हाला का सांगितलं नाही अशी म्हणणारे सगळा समाज आहे. आम्ही आलो असतो. मला वाटतं माणुसकी या लोकांकडे फार कमी आहे. खरं नातेवाईक आपले तेच आहे. ज्यावेळेस आपल्या संकटकाळी ज्या नातेवाईकांची घरदारं, ज्या मित्रांची घरदारं आपल्याकरता उघडी आहे तीच खरी आपली आहे. नाहीतर आम्हाला का नाही बोलवलं हे म्हणण्याकरता जग आहेच की. म्हणून जिथे माणुसकी नाही, जिथे प्रेम नाही, जिथे आदर नाही तिथे माणसाने चुकू नये, कधीच जाऊ नये, गेलं नाही पाहिजे. आणि माणसं विसरून जातात महाराज. बघा तुम्ही, आम्ही ज्यांच्यावर उपकार करतो ती माणसं सुद्धा विसरून जातात आम्हाला. असं म्हणतात, एक वाक्य आहे, आम्ही एखाद्या माणसाला मोठं करण्याकरता फार प्रयत्न करतो आणि ज्यावेळेस तो माणूस मोठा होतो ना त्यावेळेस तोच माणूस आम्हाला विसरतो. अरे सगळ्या जगाला बाजूला ठेवून आम्ही ज्या एका माणसावरती फोकस करतो, ज्यावेळेस तो माणूस मोठा होतो त्यावेळेस तो आम्हाला विसरतो. ही जगाची रियालिटी आहे. म्हणून मला वाटतं जगाकडून अपेक्षा ठेवणं फार चुकीचं आहे. जिथे मान, आदर, सन्मान नाही तिथे आम्ही सुद्धा जाऊ नये. माणुसकी सगळ्यात मोठा धर्म आहे गाडी जगाच्या पाठीवर. आता विषय निघाला म्हणून 2 मिनिटं बोलेलच मी. माणसं आम्हाला वाईट वेळेमध्ये सुद्धा मदत करायला तयार असतील ना, जी माणसं असतील ना तीच माणसं आपली सांभाळा. नाहीतर माणसं जगात नाही. वेळ आज ना उद्या निघून जाईल, वाईट वेळ आज ना उद्या निघेल, पण बदललेली माणसं कधीच माणूस विसरू शकत नसतो. म्हणून माणसाने तेवढं त्या ठिकाणी माणुसकी फार मोठा धर्म जगाच्या पाठीवर तो लक्षात ठेवला पाहिजे. म्हणून निश्चितच मला वाटतं ज्या घरात आदर नाही, मान नाही, सन्मान नाही तिथे जाऊच नाही. आता ऐका, भोलेनाथाने सांगितलं, सती आपल्याला सन्मान त्या ठिकाणी मिळणार नाही, आपल्याला आदर त्या ठिकाणी मिळणार नाही, कारण आपल्याला आमंत्रण नाही. शेवटी बघा तुम्ही, तुमच्या सासरी किती बोलत नाही.